आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. बरं मला सांग, एखादा सिनेमा वगैरे बघितलात की नाही तुम्ही? विजय तर म्हणत होता की आपण फिल्म बघूया म्हणून, पण मीच नको म्हणाले ताई. वहिनी, हा शुभांगी, काय झालं? तुम्ही रडताय वहिनी? नाही, कशाला रडेन? अगं असंच काही आठवलं म्हणून डोळे भरून आले. वहिनी, मला माहित आहे तुम्ही खूप चांगले आहात. नेहमीच सगळ्यांचा चांगलं व्हावं म्हणून झटत असता. नेहमीच सगळ्यांचा चांगला विचार करत राहता. पण इथे तुम्ही कोणालाच आवडत नाही. खरं तर कोणी तुमच्याशी प्रेमाने सुद्धा बोलत नाही. नाही शुभांगी, असं काहीच नाहीये. तुला असं कोण म्हणालं? आई माझ्यावर खूप प्रेम करतात. तू सुद्धा. तुझं माझ्यावर प्रेम नाहीये? आहे ना? तुझ्या दादांचा माझ्यावर एवढा जीव आहे. माझी काळजी घेतात. अजून काय हवं? तुम्ही मला जेवढी मूर्ख समजता ना वहिनी, तेवढी मी नाहीये. वहिनी, आता तर असं वाटतंय काही चांगुलपणा राहिलेलाच नाहीये. तुम्ही एखाद्याचं कितीही चांगलं करा, त्याचा कितीही विचार करा, पण तो तुमच्याबद्दल आधी ठेवूनच वागणार. कधी कोणी तुमच्या बाबतीत चांगला विचारच करणार नाही वहिनी. प्रीती वहिनी जेव्हा आजारी पडल्या तेव्हा तुम्ही त्यांची किती सेवा केली, पण त्या सुद्धा तुम्हाला टोमणे मारत असतात. आणि आई तर माहित नाही का तुम्हालाच नेहमी काही ना काही बोलत असते. असं काहीच नाहीये. तू का असं विचार करतेस? हे बघ बाळा, प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगवेगळा असतो. जो जसा आहे आपल्याला त्याला तसंच स्वीकारता यायला हवं. आणि का कोणी आपला स्वभाव बदलावा? ते म्हणतात ना, गाढवाला गुळाची चव काय. या हवेलीचे लोक अगदी तसेच आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी कितीही चांगलं करा, स्वतःचा जीव सुद्धा ओळून टाकलात तरी हे लोक नेहमी गरळच ओकणार. तू असा विचार करू नयेस. आणि दुसरी गोष्ट, अशा विचारांचा काय फायदा? एखादी व्यक्ती तेच करते जे तिला आवडतं. कदाचित मी सुद्धा अशीच वागली असते. लहान तोंडी मोठा घास घेते वहिनी. तुमच्यापेक्षा मी खूपच लहान आहे आणि कदाचित तुमच्या इतकी हुशार सुद्धा नाही. पण एवढं नक्की कळतं की काळानुसार माणसाने सुद्धा स्वतःला बदलायला हवं. इथली माणसं जशी आहेत तसं तुम्हाला सुद्धा स्वतःला बदलावं लागेल वहिनी. मी शाळेत वाचलंय की जसा देश तसाच वेश. माणसाने काळानुसार बदलायला हवं. समोरच्यासारखंच तुम्ही सुद्धा तसंच वागलं पाहिजे. इथे तुम्हाला समजून घेणारं कोणीही नाहीये. सगळेच्या सगळे दगड आहेत, निर्जीव दगड. त्यालाही पाझर फुटतो. इथे बस. मला माहितीये
हे जे काही तू बोलतेस हे तू नाही, तुझं माझ्याबद्दलचं प्रेम बोलतंय. सत्य आणि प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालणाऱ्या माणसांना सुरुवातीला थोडा त्रास होतोय खरे, पण शेवटी त्यांनाच यश मिळतं. आताच तू म्हणालीस ना की तू शाळेत असताना गोष्टी वाचल्या होत्यास, मग तू भक्त प्रल्हादाचीही गोष्ट वाचली असशील. वाचलेलीस ना? जरा आठव. प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी त्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी किती अडचणीत आणलं होतं, किती त्रास दिला होता. त्याला जाळण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, परंतु यशस्वी तोच झाला होता. हे बघ बाळा, अडचणीत सापडलेला माणूस थोडासा घाबरतो खरा, पण हरत नाही. कदाचित कधी कधी माझी देखील घाबरगुंडी उडत असेल. काही गोष्टींचा मला त्रास होतो, पण ह्या अडचणी इतक्याही मोठ्या नाही आहेत की त्यावर तोडगा काढता येणार नाही. हे बघ शुभांगी बाळा, मी अडचणींवर मात करू शकते. मला माझ्या ताकदीवर पूर्ण विश्वास आहे. तू काळजी करू नकोस. वहिनी, तुमच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं. किती रात्र झालीये, हे अजून आली नाहीये. सांगून का जात नाही कळत नाही. विजय, कुठे गेला होता तुम्ही? मी किती काळजी करत होते. निदान सांगून तरी जायचं की कामासाठी जातात म्हणून. आजकाल वेळ कुठे आहे तुझ्याकडे? तुझी भेट तरी होते का? मला किती काळजी वाटत होती. तुम्ही निघाला तेव्हा मी घरीच होते. मग सांगितलं का नाही? मी माझ्या NGOच्या कामानिमित्त गेलो होतो, आणि जेव्हा मी निघालो होतो तेव्हा तुझा पत्ताच नव्हता. दुपारी जेवायला का नाही आलात? आजकाल भूकही नाही लागत तुम्हाला? कामात खूप व्यस्त होतो, वेळ नाही मिळाला. काही हरकत नाही, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते. नको आता काही नको, मी जेवून आलोय. तुम्ही जेवून आलाय? तुम्ही बाहेरचं खात सुद्धा नाहीत? मग आज बाहेरचं कसं काय जेवून आलात? बरं मला सांगा, अशा कोणत्या कामात अडकलं होतात की तुम्हाला घरी येऊन जेवायला सुद्धा वेळ नाही मिळाला? बिझी फक्त तूच असू शकतेस, मी नाही असू शकत. ठीक आहे विजय, कोणीही बिझी असू शकतं. याचा अर्थ असा नाही ना की तहान भूक विसरून काम करावं. वेळेवर जेवलंच पाहिजे आणि ते गरजेचं आहे. भारती, मी बाहेर नाही जेवलोय, मी घरचं जेवण जेवलोय. घरचं जेवण? हो, ज्योती ऑफिसमध्ये जेवण घेऊन आली होती. तुला तर याची कल्पनाही नसेल. अगदी बरोबर. मला कशी कल्पना असेल? आजकाल मला तुमच्याबद्दल कसली कल्पना असते? तुम्ही ऑफिसला जाताय याची कल्पना नाहीये. ज्योती तुमच्यासाठी घरून जेवण घेऊन जाते याची कल्पना नाहीये. आजकाल तुमच्याबद्दल माझ्या व्यतिरिक्त सगळ्यांना सगळं काही माहिती असतं. आता ह्याला काय म्हणता येईल विजय? याचा विचार तुलाच करावा लागेल. माहित नाही भारती, तू कुठल्या जगात वावरत असतेस. माझ्यासाठी तर तुझ्याकडे वेळच नाहीये. घरातली बाहेरची सगळी कामं करशील, फक्त नवऱ्यासाठी वेळ नाहीये. किती मोठी गोष्ट आहे ना? विजय, तुम्ही हे... नाही, यात तुझी काहीच चूक नाहीये. कदाचित मीच चुकतोय. आणखी एक गोष्ट, ज्योती माझ्यासाठी जेवण घेऊन आली. ह्या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस तू. जर ती माझी मदत करतेय आणि तुझ्याजवळ वेळ नाहीये तर वाईट वाटून घेण्याची अजिबात गरज नाही. शुभांगीताई, तुम्ही इथे एकट्याच का बसल्या आहात? काही नाही ललनजी, असंच विचार करत होते. तुम्ही भारती बहिणींबद्दल विचार करत आहात ना? हो ललनजी, मी भारती वहिनीचाच विचार करत होते. बघा ना,
त्या सगळ्यांविषयी किती चांगला विचार करतात, सगळ्यांच्या भल्याचा. पण त्यांचा कोणीच विचार करत नाही. बघावं तेव्हा सगळे त्यांना टोमणेच मारत असतात. बरोबर बोलता तुम्ही. जेव्हा त्यांच्यावर कोणी ओरडतं ना, खूप वाईट वाटतं. आणि किती साध्या आहेत त्या. कधीच कोणाला उलट उत्तर देत नाहीत. मला तर वाटतं की भलाईचा जमानाच नाही राहिला. पण वहिनींना ही गोष्ट समजतच नाही. शुभांगीताई, चांगल्या माणसाची हीच खरी ओळख असते. आपल्या भारती बहिणी कधी कोणाला काही बोलतच नाहीत. दुनियाभरची सगळी काळजी स्वतःच वाहतात. पण कधीच ह्या कानाचं त्या कानाला कळत नाही. ललनजी, जेव्हा प्रीती वहिनी आजारी पडल्या होत्या तेव्हा भारती वहिनींनी तिची किती सेवा केली होती. पण आजही त्या फक्त टोमणेच मारतात. त्यांचा कोणी चांगला विचार करतच नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा शुभांगीताई, त्याचं कोणी नसतं ना, त्याची काळजी वरच्यालाच असते. तो सगळं काही बघतो आणि सगळ्यांचा न्यायनिवाडा करतो. आणि भारती वहिनींनाही न्याय तोच मिळवून देईल. तुमचा देवावर इतका विश्वास आहे. का असू नये, तोच तर जगाचा कारभार चालवतो. मग तुम्ही प्रार्थना करा ना की आपल्या भारती वहिनीची सगळी दुःख दूर व्हावीत आणि जगातली जेवढी सुखं आहेत ना ती सगळी त्यांना मिळत. देवाकडे काही मागून आणि गारहाणी करून काहीच देत नाही. जेव्हा त्याला द्यायचं असतं ना, तेव्हा तो देतो. आणि बघाच, भारती वहिनींची दुःख लवकरच दूर होणार आहेत. तुम्हाला खरंच असं वाटतं? हो हो, माझा विश्वास आहे. लल्लनजी, आपण भारती वहिनीची काहीच मदत करू शकणार नाही का? आपण दोघे? मला काही कळलं नाही. म्हणजे बघा ना, भारती वहिनी घरचं काम, बाहेरचं काम सगळंच एकटीनं करतात. त्यांची किती दगदग होत असेल नाही? हा, ते तर आहेच. मग आपण जरा त्यांची घरकामात थोडी मदत केली तर? हो हो, झाडू मारणं, लादी पुसणं, जेवण बनवणं, हेच ना? हो, तुम्ही बरोबर ओळखलं. त्यामुळे भारती वहिनीला कितीतरी मदत होईल, हो ना? पण शुभांगीताई, मला काकींची खूप भीती वाटते. त्या तुम्हाला सुद्धा ओरडत असतात ना? ललनजी, आईला याची कल्पना असेल तेव्हा ना. हं. हे बघा, आईच्या नकळत मी घरातली सगळी कामं करून टाकीन, त्यामुळे तिला काहीच कळणार नाही. नक्की? नक्की. ठीक आहे. अरे डोळ्यांची बुबुळं उघडी ठेवून बघ, समजून घे. हे बघ, या खोल्यात 1 2 3 ही मधल्या जागी तिजोरी आहे. ही खोली सगळं काही व्यवस्थित दिसतं. आता लक्षात ठेव, यावेळी जर घोळ घातलास ना तर आयुष्याचा घोळ घालून टाकेन. मग कोणाचा बाप सुद्धा तुला वाचवू शकणार नाही. भरोसा ठेवा ठाकूर साहेब, यावेळी काहीच चूक होणार नाही. यावेळी तुमचं काम फत्ते होईलच. फक्त एक छोटीशी अडचण आहे, मला खूप भूक लागली आहे. तर जर काही तुझ्याने काम तर होत नाही आणि भूक मात्र सणकून लागते. अरे आग लाव तुझ्या या पोटाला. एक काम कर, उद्या जे काही आणशील ना, अर्धे तुझे आणि अर्धे माझे. हो, आणि हो, पकडला गेलास तर मी जबाबदार नाही, उलट 2 लाथा आणखीन घालेन. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, ह्यात माझं नाव कुठे येता कामा नये. जर का ह्यात त्रिलोकीचं नाव आलं तर तुला परलोकी पाठवलंच म्हणून समज. तुमचं नाव अजिबात येणार नाही. तुमचं नाव माणूस तर सोडा, देवाला सुद्धा कळणार नाही. हा, तसा खूप हुशार आहेस तू, पण हा हुशारीचा दिवा हवेलीत घुसण्या अगोदरच पेटवून ठेव. कारण जर यावेळी तुझ्याकडून काम नाही झालं ना तर तुझ्या तिरडीची व्यवस्था नक्की करेन. तुम्ही अजिबातच काळजी करू नका ठाकूर साहेब. हा तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. असं चुटकीसरशी होईल बघा. चल चल, आता जास्त बोलू नकोस. असं होईल म्हणे चुटकी सरशी होईल. एकतर आधीच तुझ्यामुळे मी तोंडघशी पडलोय. पण लक्षात ठेव, यावेळी जर चुकलास तर. आणि हो, काम आज रात्रीच झालं पाहिजे. हो ठाकूर साहेब, मी तर तुम्हाला आधीच सांगितलंय की तुम्ही काळजी करू नका. तुम्ही घरी जाऊन चादर घेऊन झोपून राहा आणि चांगली बातमी ऐकायला सकाळी इथे या. आराम करण्याची वेळ अजून आलेली नाही भाऊ, पण लवकरच ती वेळ आपल्या आयुष्यात येणार आहे. अच्छा चल, तू निघ, तुझ्या कामाला लाग जा. हो ठाकूर साहेब. अरे हे कोण घेऊन हो, हो. जाणार?
घेतो. खरंच यायला खायला कळ आणि भोईला भार. हा तर रामदीप, तुझ्या मुलाचं शिक्षण कसं चालू आहे? ऐकलंय की खूप हुशार आहे. अहो मास्तर, हुशार तर तो खूप आहे, पण तुम्हाला काय सांगू, शाळेतून घरी येतो, पूर्ण दिवस नुसता खेळतच असतो. दिवसभर आम्ही कामात असतो आणि त्याच्याकडे लक्षच देता येत नाही. त्याच्या आईला सांगायला गेलं तर ती अजूनच काळजी करू लागते. खरं सांगायचं तर गुरुजी, आम्हाला त्याला वेळच देता येत नाही. नाहीतर आमची अशी इच्छा होती की त्याला चांगलं शिकवून डॉक्टर करावं. अरे त्याला खूप शिकव. आई बाबा आपल्या इच्छा मुलांकडूनच तर पूर्ण करतात. परंतु गुरुजी, आपण स्वप्न तर खूप बघतो, पण ती पूर्ण थोडीच होतात. हे हे बघा मित्रांनो, मी असा विचार केलाय. हो हो, मग बोला ना गुरुजी. जर तुम्ही विचार केला असेल तर तो योग्यच केला असेल. मी असा विचार केलाय की मी दिवसभर घरात एकटाच बसून असतो, म्हणून मग तुम्हा सगळ्यांच्या मुलांची शिकवणी का घेऊ नये? म्हणजे माझंही मन रमेल आणि तुमची मुलं सुद्धा शिकतील, सवरतील. ते तर ठीक आहे गुरुजी, पण आम्ही शिकवणीचे पैसे नाही देऊ शकणार. अरे, पैसे द्यायची काहीच गरज नाहीये. हे काम मी पैशांसाठी थोडीच करतोय. हे बघा, मी पाहत असतो की तुमची मुलं गावात दिवसभर इकडे तिकडे भटकत असतात. आता त्यांनी 2 तास अभ्यास केला तर चांगलंच आहे. अरे नाही नाही, असं कसं होईल? पैसे दिल्याशिवाय माणसाला शिकता थोडीच येतं. असं शिक्षण फळत नाही, माहितीये का? सरस्वती माता अशाने नाराज होते. हे बघा, पैसे आणि शिक्षण यांचा काही संबंध नाही. शिक्षण स्वतःच्या जागी आहे आणि पैसे स्वतःच्या. आणि ते म्हणतात ना की लक्ष्मी आणि सरस्वती कधीच एकत्र नांदत नाहीत. उद्यापासून तुमची मुलं शाळेतून आली की त्यांना माझ्याकडे शिकायला पाठवत जा, ठीक आहे? ठीक आहे गुरुजी. ठीक आहे मास्तरजी, आम्ही आता निघतो. ठीक आहे. नमस्कार. राम राम. हे बघा, काय हे? ज्यांची बिन लग्नाची तरुण मुलगी घरात असेल आणि आई मुलांचे फोटो दाखवत असेल तरीही तुमच्या लक्षात येत नाही. मी गुरुजींकडून मुलांचे फोटो मागवले होते ज्योतीसाठी. तुला कितीदा समजावलंय की ज्योतीची काळजी करायची तुला गरज नाहीये, आणि मला माहित नाहीये का की ज्योती माझी मुलगी आहे म्हणून? तिचं लग्न कुठे करायचंय, कधी करायचंय हे मला माहितीये. माहितीये मला तुम्हाला काय कळतंय ते. अहो, शांतीच्या आयुष्याची धुळधाण करून झालीये. आता ज्योतीची विल्हेवाट लावाल तेव्हाच तुमचा जीव शांत होईल. तर चालती हो इथून. तू तुझी ही दररोजची भाषणं ऐकायची नाहीयेत मला. निघ इथून. का असे खेळताय तुम्ही ज्योतीच्या आयुष्याशी? तुम्हाला समजत कसं नाहीये? ज्योती आता मोठी झालीये. तिला इथे बोलवून घ्या आणि एखादा चांगला मुलगा बघून लवकरात लवकर तिचं लग्न उरकूया. अहो, मी तर म्हणते योग्य वेळी तिचं कन्यादान करून जबाबदारीतून मुक्त होऊया. तुला काय वाटतं, ज्योतीचं लग्न वाटेल तिथे हवं तेव्हा कोणाशीही करून दिलं की आपण मुक्त होऊ? आपण मुक्त तेव्हाच होऊ जेव्हा माझी इच्छा पूर्ण होईल. आणि तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलीचं आयुष्य पूर्णपणे मातीमोल करणार आहात, हो ना? ठाकूर आहे मी, ठाकूर. आणि ठाकूर काहीतरी करतो नाहीतर मरतो. घुसमटत आयुष्य काढत नाही तो. ज्योतीचं भलं कशात आहे हे मला चांगलंच माहितीये, समजलं? जर तुम्हाला कळत असतं की तिचं भलं कशात आहे तर तुम्ही तिच्या आयुष्याचा असा खेळखंडोबा केला नसता. सरळ तिला इथे बोलवून एखादा चांगला मुलगा बघून तिचं लग्न लावून दिलं असतं. तुला काय वाटतं, वेडा आहे मी? परिणाम झाला माझ्या डोक्यावर? हो हो, तुमच्या डोक्यावर परिणामच झालाय. एका तरुण मुलीचं लग्न लावून द्यायला हवं तर नाही, तिला शत्रूच्या गोट्यात पाठवलं सूड उगवण्यासाठी. अहो, माहितीये, तुम्हाला माहितीये की तिथे आधीपासूनच आपली एक मुलगी विधवेचं आयुष्य कुढत कुढत जगतीये. माझ्या हातात असतं
तर मी प्रीतीला एक क्षणही तिथे राहू दिलं नसतं. पण आपण हतबल आहोत. पण ज्योतीला परत बोलवण्यात काय अडचण आहे? मी विचारते कसली एवढी अडचण आहे? का नाही बोलवत आहे तुम्ही तिला परत? हे बघा, मी तुमच्या समोर हात जोडते. ज्योतीला इथे बोलवून घ्या आणि एखादा चांगला मुलगा बघून तिचं लग्न लावून द्या. तुम्ही कधीही माझं काही ऐकलं नाही. ज्योतीने तुझ्याकडे लग्नाचा विषय काढलाय का? अहो, कोणती मुलगी स्वतःहून लग्नाचा विषय काढते का? हा, अहो, हे कलियुग आहे, भ्रष्ट युग नाहीये. आपल्या मुलांच्या भविष्याचा त्यांच्या आई वडिलांनाच विचार करावा लागतो. ज्योती कोणी सामान्य मुलगी नाहीये. माझी ज्योती मुलीच्या रूपाने मुलगा आहे, मुलगा. माझ्यासाठी ज्योती मुलगा आहे. आता आशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता आशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता